असं हिरव्या मिरचीचा ठेचा करताना मिरच्या 20 मिनिटासाठी पाण्यात भिजवून घ्यायच्या. त्या कोरड्या पाण्यानं कोरड्या फडक्यानं स्वच्छ पुसून घ्यायच्या. नमस्कार. आज मी हिरव्या मिरचीचा ठेचा आणि ह्याला खरडा पण म्हणतात तो करणार आहे. तर ह्यासाठी हिरव्या मिरच्या 20 मिनिटासाठी पाण्यात भिजवून घ्यायच्या. त्या स्वच्छ पाण्यानंतर धुवून त्या स्वच्छ पुसून घ्यायच्या. पुसून घेतल्यानंतर त्या अशा तव्यावर टाकून भाकरी केलेल्या असं चपाती त्या तव्यावरही टाकायचं आणि ह्या अशा बारीक बारीक ह्याला डाग पडत भाजून घ्यायच्या. भाजून घेतल्यानंतर हे गार होऊ द्यायचं. गार करून झालं की मिक्सरला थोडे जिरे, लसूण भरपूर लागतो ह्याला आणि मीठ पण भरपूर लागते. मीठ, लसूण, जिरे टाकायचं. जिऱ्याचं प्रमाण पण जरा जास्त लागते आणि कोथिंबीर. खरं कोथिंबीर घातली की हे जास्त टिकत नाही, म्हणून कोथिंबीर 2-3 दिवसासाठी असं ठीक आहे. 15 दिवसासाठी जर मिरचीचा टिकायचा असला, ह्या मिरचीचा खरडा टिकायचा असला तर तुम्हाला ते कोथिंबीर न घालता हा खरडा करावा लागेल. म्हणजे चांगला हा 15 दिवसांचा खरडा टिकून राहतो. हे मिक्सरला खरड्यासाठी लसूण, ही मिरची तव्यावर चांगली फ्राय करून घेतल्या. हे जिरे आणि लसूण जरा जास्त घालायचं. असा हा तोंड लावणीचा जेवणासोबत खायचा खरडा तयार होते. तुम्ही ह्यात दही मिक्स करून भाकरीसोबत, चपातीसोबत अतिशय चविष्ट असं हे मिश्रण तयार होते. परत तुम्ही ह्यात तेल घेऊन खाऊ शकता, भातासोबत खाऊ शकता, चपाती, भाकरी कशासोबतही अतिशय उत्तम असे ही तोंड लावणीचा हा एक प्रकार आहे. ह्याला खरडा किंवा ठेचा म्हणतात. असा हा चविष्ट चरचरीत तोंड लावणीचा खरडा एकदा तुम्ही करून नक्की पहा. कमी वेळेत आणि कमी खर्चात अतिशय उत्तम असे हे तोंड लावणीचे एक पदार्थ तयार होते.